फायनली खूप दिवसांनी परत एकदा ब्लॉगला सुरुवात करतोय. शैलेश, तुला कसं वाटतं ब्लॉगला सुरुवात करतोय मी? आणि शिंदे नियम सर्व सांगितले आहेत आपण दोन्ही कॅप्टन्सला. आपण मॅचला सुरुवात करूया. महाराजाधिराज श्रीमंत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवछत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर जगदंबा. धन्यवाद उपस्थित सर्व महिलांचा. तर आज आमच्या बाजूच्याच मैदानात म्हणजे श्रमिक जिमखान्यात चालू होणार आहे आई चषक 2026. आमची पहिली मॅच आहे संभाजीनगर विरुद्ध हुकमिल लेन आणि आम्ही संभाजीनगरला फुल सपोर्ट करतो आहे. मला बोलव होते खेळ म्हणून, पण मी बोललो की स्टेडियम भरलंच नाही, मी काय खेळू. गोगा बॉईजसुद्धा आलेले आहेत. प्लीज हाय करा गोगा बॉईज. तुमची पण मॅच आहे लवकरच. उद्या आम्ही तुम्हाला हाय जर आम्ही पुढे आलो. ही स्टेटमेंट मोठी होती. हां, की कॅप्टन आहे सागर खाडे, पण मुगेंद्र इकडे एक कॅप्टन असतोच. म्हणजे कुठे काही असू देत, म्हणजे तुला कॅप्टन बनायचंच असतं. समोरच्या टीमला माहिती नाही आहे की आम्ही एक ओव्हरसीज प्लेअर घेऊन खेळतोय. हे मुगेंद्र नाही, त्या प्लेअरचं नाव सांग. हे मुगेंदर ना, ओव्हरसीज प्लेअर घेऊन खेळतोय. जतीन चायनीज चांगले मित्र आहेत. प्रथमशी पहिली आघाडीची जोडी पाहायला भेटेल. एका बाजूला तो बोलत बसणार. राऊंडने पहिला बॉल टाकला जातोय, टॅप केला जातोय, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न अप्रतिम स्वतःच्या फॉलो करून आणि मॅचला सुरुवात झालेली आहे. आदेश पहिली ओव्हर घेऊन आलेला आहे. कमालाची एफर्ट दिलेली आहे त्यांनी. आईच्या दुसऱ्या साहेबांचा इंटरव्ह्यू घेऊया. आई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या दुसऱ्या साहेबांचा इंटरव्ह्यू जरा जास्त होईल. ब्लॉग व्हायरल होईल पहिलाच. उपस्थित सर्व पुन्हा प्रेक्षकांचं खेळाडूंचं एक धाव निश्चित घेतली जाईल. या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा अरे जतीन हातात वर हातात पकड. पुन्हा आपल्या लाईनचा पावला होता या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी पंचांकडे नो बॉलचा इशारा येताना पाहायला भेटेल. या स्पर्धेतील पहिला जरासे होप्स दिले ना हाकतात. खरंच प्लेअर चांगले आहेत, पण हाकतात. चांगला टॅप केला जातो. सुरेख फील्डिंग मध्ये केलेला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला भेटेल. मस्त तीर्थ, मस्त शिव्या का. ऍड करावे लागेल बॅटरच्या माध्यमातून. मॅचची पहिली शिवी. बॉल या ठिकाणी चांगला डाऊन मस्त चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. हालेड क्षेत्ररक्षण. मस्त मुग्या. काय करतोय? HD मध्ये रेकॉर्ड झाले. HD मध्ये हे आम्हाला पाहिजे होतं. ह्याचीच गरज होती. आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं षटक संघाचं दुसरं षटक. चांगली सुरुवात केली या ठिकाणी. चांगला बॉल पाहायला मिळतो. थोडासा स्विंग आउट होताना पाहायला भेटेल. दुसरी ओव्हर घेऊन आलेला आहे आमच्या बिल्डिंगचा स्टार प्लेअर आणि एरियाचा स्टार प्लेअर विकी दळवी. त्यांना सगळे बोलवतात पण ते जातात. एक मॅच खेळतात, दुसरी मॅच गायब. आणि पाहायला मिळतोय. पंचांकडनं निर्णय काय दिला जाईल, पंचांकडे लक्ष असेल. पंच काय निर्णय देतात हे देखील पाहावे लागेल. प्लीज बाहेर नाव जाऊ नका. मुगेंद्र पंच आहे का? 2 धावा. थँक्यू. मुगेंद्राने 2 रन दिले. एक्स्ट्राऑर्डिनरी प्लेअर. ते खेळताना अंपायरिंग करतात. त्यांनी आता ऍक्च्युली तो सध्या शांत आहे. बघा तिकडे बघतोय. बघा शांत आहे कारण त्यांनी पहिलाच बॉल 4 सोडलाय. उलटा उभा कर ना पुढे. ऑरा -9. पक्या 2 शब्द. नाही अजून मॅच चालू आहे. मुगेंद्रसाठी 2 शब्द. मुख्या चांगली फिल्डिंग करतोय खरंच. प्रणय मुगेंद्रसाठी 2 शब्द. हे मुगेंद्र पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. काय येईल या ठिकाणी पंचांचा निर्णय दिला जाईल. ऑफिशियल पंच यस या ठिकाणी दुसरी विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळेल. बॅटर गेले तसेच पुन्हा एकदा माघारी आले. 2 ओव्हर 13 रन आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट. मॅच खेळतो तो. पुन्हा एकदा पुढे सरसावून हिट करण्याचा प्रयत्न. पाहायला भेटेल.
पुन्हा एकदा टॅप केला बॉलला. बॉल पाहूया या ठिकाणी पंचांकडनं निर्णय दिला जाईल. हो या ठिकाणी आलाय आणखीन एक चौकार. विनायकच्या बॅट मधून अप्रतिम स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. इथे लागून इथे गेलाय रे, सगळं थोडी गेलाय. एकटाच बोलतोय तेच बोलतोय की आपले प्लेअर काय आता झोपेतात का सगळं. 2 मिनिटं झाली एकटाच बोलतोय. स्वप्नीलचा डसका घेतला त्यांनी, बाकी काय नाही. मस्त तीर्थ. पुन्हा एकदा चांगला समोरच्या दिशेने लगावलेला स्ट्रोक. मस्त जाते. चुकून चालणार नाहीये. असं आधी बोललो की एक ओव्हरसीज प्लेअर घेऊन आपण खेळतोय, तोच ओव्हरसीज प्लेअर बॉल अडवतोय. ओव्हर क्रमांक 3 मधील 23 ऑन पूर्ण धावसंख्या पाहायला मिळते. टॅप केला जातो अप्रतिम विकेट घेतली जाते. क्रमांक 3 या ठिकाणी तिसरा झटका हुकमी लेन या संघाला. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल चांगला स्ट्रोक. मस्त तीर्थ. कडक तीर्थ. चोळ चोळ. पूर्ण उतारा पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती पाहूया काय प्रयत्न केले जातील. शेवटच्या बॉल पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर पाहिला या ठिकाणी किती आहे? 2. पहिली इनिंग संपलेली आहे. 28 रनची जरूरत संभाजीनगरला आणि उतरलेले आहेत विकी दळवी आणि चिकटदादा. बॉक्स रन क्रिकेट स्पर्धा. पहिला बॉल टॅप केला जातो. या ठिकाणी बॉल चाललाय गोलशैली क्षेत्रामध्ये. पंचांकडनं 1 ओव्हर क्रमांक 1 ला सुरुवात. दुसऱ्या डावाला सुरुवात. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळताना क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला बॉल थोडीशी उचलून घेतली. बिल्डर आहे फेकी गेली. अप्रतिम थ्रो पाहायला मिळतोय. यशच्या उद्ध्वस्त झाल्यात आणि या ठिकाणी पहिला धक्का टीम संभाजीनगर या संघाला येताना पाहायला मिळतोय 5 या आकड्यावरती. पुण्याचा चांगला स्ट्रोक या ठिकाणी पुन्हा एकदा पिकिट केला जातोय. पंचांकडनं घोषित शॉट शॉट सागर दादा. स्वरूपामध्ये बॉलिंगला आलेला आहे वरुण चक्रवर्ती. संभाजीनगर देखील प्रयत्न करणार. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी पंचांकडनं 9 बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा ऍड केल्या जातील. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल पंचांकडनं 9 बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 2 धावा ऍड केल्या जातील. यशकांचा वेट घेतला. विकेट क्रमांक मैदानामध्ये आदेश आदेशांच्या खांद्यावरती महत्वपूर्ण जबाबदारी आहे. संभाजीनगरचा हार्दिक पांड्या. आणखीन एक चांगला शो पाहायला मिळतो आहे. महत्वपूर्ण आणि या पंचांकडे दाद मागितली जाते. पंच आता तिन्ही पंच एकत्रित येतील. तिन्ही पंचांचा या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि या निर्णय आल्यानंतर या ठिकाणी मागच्या पाठीमधून निर्णय दिला जाईल. हो या ठिकाणी विकेट पाहायला मिळणार आहे. बरोबर आहे, कारण की बॉल डायरेक्ट पायावरती आदळला आणि पाठीमागे लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेने झेल देखील पकडली आहे. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ समाप्त झाला. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 8 धावांची देशचा सूर्यकुमार झाला. हार्दिक पांड्या होता. संभाजीनगर या संघाला भाई काय वाटतं 6 बॉल 8 रन. महत्वपूर्ण 6 बॉल जिंकण्यासाठी पाहायला मिळतोय. भाई जिंकावंच लागेल. ब्लॉक चालू केलाय मी आजच. ऑलराऊंडरची कॅपेबल डोक्यावर. पहिला बॉल अप्रतिम ड्राईव्ह केला जातो. या ठिकाणी अप्रतिम स्ट्रोक येताना पाहायला भेटेल. 2 धावांची आवश्यकता. 2 बॉल 2. मॅच पाहायला मिळते. एक्स्ट्रा नावाचा का खेळाडू आहेत त्या ठिकाणी. जर पाहिला तर 1 बॉल आणि 1 बॉल 1 रन आवश्यकता असेल.
इकडून झालं तर स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग 28 झाडं कराव्याच लागतील. बॅट्समनपेक्षा जास्त टेन्शन ह्या माणसाला आहे. एक बॉल जिंकण्यासाठी एक धावांची आवश्यकता. कोण जिंकणार पहिला सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळतो. आईच्या चषक 2026 सगळ्याच बाद केला जाईल याची देखील आपण नोंद घ्या. हाय व्होल्टेज एक बॉल एक आणि एक बॉल एक असताना या ठिकाणी सामना जिंकलाय ती हुकमी लेन या संघाने. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. सागरच्या बॅटाने थोडासा संपर्क झाला नाहीये आणि पहिला सामना या ठिकाणी जिंकले ती हुकमी लेन. येणाऱ्या का वेळात आपण मॅरेथॉनच्या पारितोषिक आपण या ठिकाणी काढूया. साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मैदानात आपण व्यासपीठावरती. श्रद्धांजली 2 मिनिटं. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. वेतन द्या. विनंती असेल भाई आपण मॅन ऑफ द मॅचचा पण पुरस्कार देऊया. हार्दिक पांड्या होतो ना हारलो. हार्दिक पांड्याने सूर्यकुमार झाला तुझा. वेदांत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. वेतन पण या व्यासपीठावरती. मग काय वाटतं? नाही देऊ शकत पप्पी, मूड ऑफ झालाय. असं वाटलं की सॅटर्डे नाईट चांगली जाईल. ठीक आहे. आता आता दुःखात असा विचार होईल. केला की खुशीत होणारी गोष्ट खुशीत आता पिणार. दुःखात होईल. तुला वाटतं काय बोलतो? काय सीन आहे? तू तर खुश असतील. नाही, मला बोलायचं वेगळं आहे. तुला तरी बोलू नाही शकत. काय बोलतो बघा काय सीन आहे? काय नाही, चांगले गेले विदाउट हार्ड लक. आपली प्रॅक्टिस बिक्टिस काय नव्हती तरी आता चांगले एस पी खेळले. एल नंतरची बॅटिंग डायरेक्ट केली आपल्या प्लेअरने आणि बॉलिंग आणि बॅटिंग. त्यामुळे 2-3 जरा बॅटल केले. माझा एक बाउन्स तो पट लागला, तो डायरेक्ट त्याच्या हातातून डायरेक्ट विकेटला गेला. आणि मेन म्हणजे आदेशचा जो विकेट आहे ना तो अनलकीच होता ॲक्च्युली. आदेशचा डायरेक्ट शूजला लागला आणि कॅच बाय चान्स कॅचच गेली, तो बाहेर पण नाही गेला. आणि प्रेशरमुळे असल्यामुळे थोडंसं एक रनला थोडंसं मिस्टेक झाली. सागरला थोडंसं लेट करून फक्त टच करायचं होतं बॉलला थांबून. मॅच हातातच होती आपली, काय नाही. पण जाऊ दे, बॅड लक. चला एन्जॉय केलं सगळ्यांनी मस्त. जाऊया काय, मुलांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पहिला ते 4 रन जर वाचवले असते ना पहिले तर आधीच जिंकलेलो. सुखात प्यावी. एक गेअर देऊन टाकलेला होता. टी शर्ट एक्सचेंज करताना 2 प्लेयर. आदेश तुला काय वाटतं मॅच एवढे तुम्ही फालतू यांनी हरले? मला असं वाटतं की एव्हरीथिंग हॅपन्स फॉर रिझन्स. 11 ब्लॉग 11 ॲक्च्युली स्वप्नील दादा पाहिजे होता. त्याकडे एक बॉलर झाला चांगला. ब्लॉग इथेच संपतोय. ब्लॉगला सुरुवात तर चांगली झाली, शेवट अशी आली की एडिटिंगची इच्छा नाही माझी, पण एडिटिंग करणार आणि टाकणार. तुम्ही हा ब्लॉग बघितलाच असेल. ठीक आहे, कधी कधी नशिबात नसतं प्रत्येक गोष्ट. तशा आमच्या नशिबात नव्हती ही गोष्ट. आणि आमच्या नशिबात काहीच नाही आहे. जास्त काय बोलत नाही. आता हरलेत तर, जिंकले असतं तर अजून 2-4 गोष्टी बोलले असतो. अजून एक ब्लॉग आला असता. ठीक आहे, तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. नोव्हेंबरमध्ये बाय.